नमस्कार। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ रामदास। चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह। मनातली इच्छा जर मिटली, हे व्हावं ते व्हावं, असं व्हायला हवं तसं व्हायला हवं, हे यायला हवे ते यायला हवे, यांना हे देऊ त्यांना देऊ, यांनी हे केलं तसं केलं, असं म्हणू तसं करू, तसं न हो असं होऊन जावं। चाह गई तो चिंता मिटी मनवा बेपरवाह, मस्त बिंदास फर्स्ट क्लास। जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह, किंग ऑफ किंग्स। असं कछु न चाहिए अशी अवस्था होण्यासाठी पहिले हा अनुभव यावा लागेल की सब कुछ है। जोपर्यंत सगळं आहे असा अनुभव नाही तोपर्यंत काहीतरी हवं आहे। त्याच्या ध्यानात जसं ऐकलं तसा विचार करून भगवद्गीतेचा आधार घेऊन मन प्रसाद सौम्यात्मम मौनम आत्मविनिग्रह, सौम्यता जर आली, प्रसन्नतेला प्राधान्य दिला, थोडासा निग्रह असला स्वतःवर, भाव संशुद्धी, त्यांनी आपोआप भावांची संशुद्धी होईल, मनातले भाव भावना शुद्ध होतील। तपो मानस उच्चते, आणि या मानसिक तापाने मानसिक तपाने प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त होईल। प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठ, बुद्धी त्यात पक्की होणार प्रसन्नतेमध्ये, मग डगमगणार नाही। मग चाह गई, मग चिंता मिटी, मग मनवा बेपरवाह, मग कुछ नहीं चाहिए, मग शाहन के शाह। एकानंतर एक धड 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 धड, चादरीचे एक टोक जरी धरला तर पूर्ण चादर हातात येणार। एक एक दोरा उचलायचा गरज नाही चादरीचा, हा सतरंजी, हा दोरा, हा धागा धर उचल, पक्करा पक्क उचलायला लागतं, पूर्णच्या पूर्ण सतरंजी हातात येईल। त्याच ही युक्ती जर कळली, आपल्या आत साचवून ठेवलं जन्मोजन्मांचं गुप्तधन जे आहे, खड्डा खोदला अंगणामध्ये तर शक्य आहे सापही निघतील, किडेमाकोडी निघतील, आणि गुप्तधनाचा हंडाही निघेल जर असेल तर। आपली बुद्धीचा अकल वापरून त्यातलं घ्यायचं काय, ग्रहण काय करायचं आहे, आतलं कामाचं काय आहे, जे कामाचं नाही ते सोडायचं आहे। इतकी साधी गोष्ट आहे। जे कामाचं आहे ते धरायचं आहे, घ्यायचं आहे, नॉट कॉम्प्लिकेटेड। निग्रह हवा, पक्का हवा की नाही नाही नाही, हे किडे माकोडे, कचरा आहे, प्लास्टिकचे तुकडे, चमचे, काय हे नको आहे। आत सांगितलंय ईश्वराने गुप्तधन आहे, तो स्वतःच बसलाय गुप्तधन बनून, रक्षक बनून। आतला बाकीचा कचरा सोडून द्यायचा आहे। आत काही काही माती गोटे आहे, इकडच्या तिकडच्या शेकडो वर्षांचा कचरा आहे, तो नको आहे। त्यातलं गुप्तधन साठा घेऊन, ही युक्ती भगवद्गीतेची, हे शक्य आहे, कठीण नाही आहे। विशेष कुठल्या प्रकारच्या पंडितांसाठी, संस्कृतवाल्यांसाठी, ब्राह्मणांसाठी, हिंदूंसाठी नाही, शक्य आहे। ईश्वर सगळ्यांचा आहे, तितकाच आहे, तसाच आहे, त्याच वेळी एकाच वेळी आहे, जिथे आहे तिथे आहे, जसा आहे तसा आहे, तरच ईश्वर आहे, आपल्यासाठी आहे। जर देव हा जर पक्का विषय असा आहे की देव आहे, तर बेसिक रिक्वायरमेंट, फाउंडेशन, पहिली शर्यत विश्वास आहे का बाबा, बस श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, 4थ्या अध्यायात 36वा श्लोक। पण श्रद्धाच नसेल तर वेळ मग थोडा नंतर हे आहे, 2-4 जन्म अजून घेऊन, अजून खाऊन पिऊन, अजून लाथा खाऊन, अजून मस्त्या करून नंतर या हरकत नाही, वेळ काळ संपत नाही कधीच। ज्या जन्मात उत्पन्न झाली श्रद्धा, सगळ्यात मोठा लाभ, सगळ्यात मोठं धन, इनफॅक्ट द ओनली रिअल धन, एकच खरं धन श्रद्धा जिथे आहे। आणि हेच धन, ही करन्सी अमेरिकेत आलं तर रुपये नाही चालत, युरोपमध्ये गेलं, दोहामध्ये थांबलं, इकडे तिकडे गेलं, वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये, तर त्यांची तिथल्या नोटा लागतात।
आणि समजा अशी नोट काढली सगळ्यांनी मानून तर की कुठेही जा, पहिलेचे नाणे नाही चालत. आता भारतातलेच नाणे नाही चालत, भारतातल्या नोटा नाही चालत. 500च्या 1000च्या किंवा नाणे असलेले त्याच देशातली करन्सी नाही चालत, कारण वेळ बदलला, काळ बदलला. बरं ठीक आहे, आत्ताच्या नोटा पण अमेरिकेत नाही चालत. काळ नाही बदलला, पण देश बदलला. देशही आहे, काळही आहे. भारतातल्या आत्ताच्या नोटा एखाद्या मूर्खाला दिल्या, लहान मुलाला, बाळाला दिलं, ते धरून तोंडात टाकून खायला लागेल. पैसे खाण्याची वृत्ती लहानपणापासून निर्माण होईल, धरून खायला लागेल. तर देशही आहे आणि कालही आहे. भारतातली नोट आहे, आत्ताची नोट आहे, भारतातली आहे आणि आत्ताची आहे. देश आहे आणि काल आहे, पण पात्र नाही आहे. बरोबर, ना समज आहे, बुद्धी बालिश बुद्धी आहे. ते सगळं असूनही ते तोंडात घालते नोट, नाणं. त्याच्यापासून दूर करावं लागेल. हे शास्त्रांना देश, काल, पात्र हे 3 बघून प्रसाद निर्माण होतं, कृपा होते. देश, काले, पात्रे. तर अशी जर करन्सी कोणी निर्माण केली, अशा नोटा जर छापल्या सगळ्या देशाने, काय केलं की कुठेही जा तुम्ही, कोणत्याही देशात जा, ही नोट दिली तर चालेल, त्याची तितकीच व्हॅल्यू राहील. आणि कोणते परमनंट केलं तुम्ही 100 वर्षांनी, 1000 वर्षांनी आधीचे ते सगळं, तरी पण चालेल. पण कोणी असो, कसाही असो, त्याला त्याची किंमत नसतं. देश, काल, पात्र असं धन आहे आपल्याजवळ. हे श्रद्धेचं धन. ती करन्सी कोणती? श्रद्धा. ज्याच्या एक समोर ठेवली देवाने, फक्त ओनली प्री-रिक्विजिट, एकच गोष्ट घेऊन ये, एकच माझ्याजवळ आणली तर मग तुम्हाला इथे एंट्री आहे, तिकीट, येऊन बसा आतमध्ये, बघा आता शो, मस्त कॉमेडी. ट्रॅजेडी संपली मग जीवनातली, सॅड लाईफ संपलं, ज्यांनी हे तिकीट घेऊन आत आले. कोणतं तिकीट? श्रद्धेचं. कारण की ही तशी करन्सी आहे, देश, काल, पात्र तिन्हीच्या पलीकडे. डज नॉट मॅटर कोणत्या देशात आहे, डज नॉट मॅटर कोणत्या काळी आहे, पूर्वी काळी, आता आहे, आता 5000 वर्षपेक्षा जास्ती, 5251 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली, तर तो काळ नाही राहिला इथे, पण अजूनही सनातन आहे, रेलेव्हंट आहे, फ्रेश आहे, अजूनही कामात येते, अजूनही तशीच्या तशी लागू पडते. तिथे अमेरिकेत बसलाय, कुरुक्षेत्र तर कुठल्या कुठे आहे, नागपुरातही असलं तरी कुरुक्षेत्रापासून लांब. न देश आहे, न काल आहे, आणि आपण कुठे अर्जुनासारखे, महाबाहो अर्जुन, अर्जुनासारखी पात्रताही नाही आहे, न देश, न काल, न पात्र. पण त्याला जे मिळालं ते इथे आपल्याला मिळतं. देश नाही, काल नाही, पात्र नाही. कारण काय? त्याची श्रद्धा होती. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. दुसऱ्या अध्याय, पहिल्या अध्यायात रडणं झालं. कृतांजलिरभाषितम सजल नेत्रम, डोळ्यात पाणी, हात धरलेले, खाली वाकलेला. कार्पण्य दोष उपरत स्वभाव. मला भीती वाटते, आम्ही कन्फ्यूज आहे, मला कळत नाही काय करावं, बरोबर काय, चूक काय. पृच्छामि त्वां धर्म संमूढ चेता. म्हणून मी तुला विचारतो, मला धर्म काय, अधर्म काहीच नाही कळून राहिला. आता आपल्याच गुरुसोबत युद्ध करा, आपल्या आजोबांना स्वतः मारा, किती तुकडे जमिनीच्या तुकड्यासाठी, माती गोट्यांसाठी. शिष्यस्तेहम शाधिमाम प्रपन्नम. हे श्रद्धेचं लक्षण होतं, विश्वास होता त्याचा श्रीकृष्णावर, आणि आपलाही आहे. इथे आणलं आपण श्रद्धेचं धन. म्हणून तुमचं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धा ज्यांचे असेल, हे श्रद्धेचं धन जे घेऊन येतील, त्यांना इथे एंट्री आहे, ते बघू शकतील, त्यांना मिळेल. आत आल्यावर तत्पर राहावं लागेल. नुसतं थिएटरमध्ये गेलं, कुठेही उभे राहिले, कुठेही पाहून राहिले, तसं नाही. बरोबर नीट जागा शोधून, सिनेमा सुरू व्हायच्या आधी आपली सीट शोधून, आपल्या जागी बसून, सतर्क राहून, फोन बंद करून, पर्स बाजूला ठेवून, नाक वगैरे शिंकरून, जे काय करायचं आहे तयार राहायला हवं. ती तत्परता हे श्रीकृष्णाने सांगितलेलं. श्रद्धावान लभते ज्ञानम. पहिलं लक्षण काय? श्रद्धा. दुसरं तत्परता, तत्पर. तिसरं संयतेंद्रिय.
हो हो, पूर्ण प्राप्ती जर हवी असेल तर एंट्रीसाठी सूर्य भगवान भास्कर. जपा कुसुम संकांशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम. सूर्य महाराज कृपा करत नाही, थोड्या वेळ क्षमा प्रभू. डोळ्यांमध्येच श्रद्धा घेऊन आणि ते श्रद्धा असल्याचं आलं नसतं. यावेळी किती कामं दुसरी केल्या जाऊ शकतात, किती चकाट्या पेटल्या जाऊ शकतात, अजून किती व्हॉट्सअप किती आहे बघायचं राहिला, पाहायचं राहिला. सोशल मीडिया आहे, टीव्हीवर शेकडो चॅनल्स आहेत, खायप्याचं राहिला, बनवायचं राहिला, बोलायचं राहिला, चौकशा करायच्या राहिल्या, दळण चांभार सगळं. इथं 1000 काम आहे अजून. नाही तर झोपू शकतो मस्त फर्स्ट क्लास. ते सगळं सोडून आता इथे आलं, ही श्रद्धा आहे, करन्सी आहे. आपलं सापडलं तर आता सकाळच्या ध्यानात जसं म्हटलं की गुप्त धन आहे आपलं स्वतःच साठवलेलं. आत जाण्याची जर इच्छा असेल, वृत्ती असेल तर बाकी देणारे बनू मग बस. इतकी मोठी प्राप्ती. घेणारे नाही बनणार, राहणार याच्यानंतर. माझ्याकडे या, मला द्या, मलाशी बोला, मला म्हणा, मला सांत्वना द्या, मला प्रेम द्या, 4 शब्द गोड द्या, मला द्या. घ्या. इतका साठा आहे की पूर्ण जगाला अक्षय पात्र याचं नाव आहे. कधी न क्षय होणारा, कधी न संपणारा, देऊन देऊन थकून, दोन्ही हाताने 4 हाताने देणं, न संपणारा. काय देणं, काय देणं आहे? आनंद, प्रेम, आनंदाचा साठा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं मग अशी जे अभंग सांगितला ध्यानाच्या वेळेस, बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बाप्पा बरं झालं, आता म्हातारं झालो पण मेलो नाही अजूनपर्यंत. आता जे उरलं ते मात्र तुला समर्पण केलं. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. थोडा अजून वेळ दिला असं मला वाटतंय तेव्हा इथून नाश नाही झाला. नाही तर काय सुरू होतं, तुकाराम महाराज मोठं गोड सत्य ज्ञान रहस्य सांगून सहजतेने. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. आतापर्यंत स्वप्नात आयुष्य सुरू होतं माझं. इतके वर्ष जे झाले स्वप्नामध्ये राहत होतं. काही खरं नव्हतं, काही अर्थ नव्हता हे जे सुरू होतं त्याला. केवढा मूर्खपणा सुरू होता. एवढं स्वप्नी ओढाओढी करत, खिचातानी करत. देणं घेणं, देवाण घेवाण, माझं तुझं. भगवद्गीतेची सुरुवात, पहिला अध्याय, पहिला श्लोक. मामका पांडवाश्चैव किम करोति संजय. कारण माझे जे आहेत आणि ते लहानाचे छोट्याचे जे आहेत, छोटूचे मुलं, त्यांच्यात काय सुरू आहे जरा सांग बरं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव. मामका माझेवाले, पांडवा त्या पंडूचे, तो मेला त्याचे लहानाचे, च एव किम कुर्वत संजय. काय सुरू आहे जरा सांग बरं. म्हणून गीतेला अवतरित व्हावं लागला. आता येणार आहे गीता जयंती 14 तारखेला. माझे आणि ते दुसऱ्याचे यांच्यात काय सुरू आहे. तेरा मेरा मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा, यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया. ऋषियों को, मुनियों को, ज्ञानियों को, जोगियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया. माझं तुझं, असं तुझं, आपलं तुपलं, याच्यातून जी निघाली ते पूर्ण भालं की एकच. हे लाटा, समुद्रातल्या लाटा ज्या सुरू आहेत, मी माझी लाट आणि हे माझे 3-4 लाटी माझ्या अवतीभोवतीच्या, तो दुसरी लाट, त्या लाटी तुझ्या, ह्या तुम्ही, ही लंबी, ही चौडी, ही मोठी, ही उंच, ही छोटी. लाटा लाटा लाटा, लाटामध्ये लाता, एकमेकाला लाता खाण्याचं म्हणून लाटा. त्याच्यातून जी एक उसळली, वर बघून खाली धवाकन पडायच्या आधी पाहिलं, अर काही लाटा बिटा नाही, सगळ्याच्या सगळ्या एकच आहे, समुद्र आहे, सगळे आपण एक आहे. पाणी जलरूपानी. लाट तर क्षणासाठी नुसती निर्माण झाली आहे. बनतेन बिघडते. वास्तविक स्वरूप सलग आहे, कनेक्टेड आहे.
एकच आहे. तर पुन्हा मग समुद्राच्या शरण जी झाली की त्या क्षणी पुन्हा स्पर्श झाला. आता नाही मनात अशी भावना राहणार ही मी, माझी लाट मी आहे, ती तू आहे, ना असं आहे तसं आहे, आपण सगळे एक. माया है प्रबल ये बात है सच्ची, किंतु ये तो है राम जी की गोचेरी, जग को नचाए माया, माया को राम जी, सुन ले तू ये बात है सच्ची, राम चरणों में जो आया उसे न लगे ये माया, यही संतों ने गाया, इससे कौन बच पाया. हो, माया प्रबल आहे अवश्य, पण त्याच्या शरणी जो गेला, शरण गेला म्हणजे नाक रगडले, घुटणे टेकले, दरवेळेला सांगतो आठवण करून, उदो उदो हो खूप पिंगाटलं, तूच रे बाबा, आम्ही थर्ड-क्लास, आम्ही बेकार आहे, आम्ही तूच आहे. तसं नाही श्रीकृष्णाचं, तसं म्हणणं रामाचंही नाही. राम तर अजून विनम्र होता. अलाईन होणं, शरण आलं म्हणजे त्यांनी जी बनवलेली आहे सृष्टी, त्यांची जी व्यवस्था आहे, इकोसिस्टम जी आहे, त्याच्यासोबत अलाईन होणं, सहाय्यक बनणं त्याच्या सृष्टीमध्ये. सपोर्ट आवश्यक नाही आहे आपली, त्याला आवश्यकता नाही आहे. निमित्त मात्र भव सव्य साचिन 11व्या अध्यायात म्हणतो तो. अरे हे सगळं कालोहम अस्मी लोक प्रवृद्ध क्षय करायला, हे लोकांना मारायसाठी झालो आम्ही इथे. काम संपूर्ण जाणार, इथून नाही हटणार आम्ही आता. विथ यू और विदाउट यू अर्जुना, भाग इथून निघून जायचं असतं नाही. मग तुला यशोलभस्वा, तुला यश देण्याचं, तू धर्माच्या बाजूनी आहेस, चांगला आहेस, सात्विक आहेस, म्हणून मला एक रोल मॉडेल, पोस्टर चाइल्ड दाखवायचं की बघ, शेवटी येतो धर्म ततो कृष्ण, येतो कृष्ण ततो जय. जे बरोबरच्या उद्देशाने असतील, निस्वार्थ असतील, समाज व्यवस्थेसाठी असतील, सगळ्यांसाठी शेअर करणारे असतील, तिथेच कृष्ण राहील. अँड माइंड केअरफुल, जिथे कृष्ण आहे तिथेच जय राहील. हे दाखवण्यासाठी तुला नसेल करायचं, निघून जा पुढे, मी संपवतो. त्याला आपली आवश्यकता नाही. समुद्राला लाटीची आवश्यकता आहे का? समुद्र वाढेल का? एखादी लाट जमली, बरोबर मी आता ना वर चढते, थोडीशी अजून लांब होते, म्हणजे मग तुझं महात्म्य वाढेल, तुझ्यासाठी मी असं करते. तुला काय अर्थ आहे का? स्वप्नातला एखादा स्वप्न पात्र कितीही श्रीमंत झाला, किती सज्जन झाला, साधू झाला, स्वप्नात जर आहे तर मी श्रीमंत झालो का? स्वप्न द्रष्टा आपल्या मस्तीत आहे, सगळे स्वप्न पात्रामध्ये तोच आहे. हे जेव्हा लक्षात आलं की आपण कनेक्टेड आहोत, दुसऱ्यांना नाही समजत पण आपल्याला समजायला समजते, तर झालं क्षमा. नाही पण ते असे वागतात, ते तसे वागतात, पण आपणही तसेच होतो. ते वागतात कारण येशू ख्रिस्तानी काय म्हटलं, फॉरगिव्ह देम लॉर्ड फादर, दे नो नॉट व्हॉट दे डू. त्यांना माहित नाही आहे, म्हणून ते मला असं त्रास देतात, सुळावर चढतात. क्षमा कर त्यांना. ज्ञान एकदा लक्षात आलं की आपली जबाबदारी आहे, मग ज्याला कळलं ते तिथून. म्हणून क्षमा, क्षांत्यम आर्जवम, भगवद्गीतेत येतं, क्षमाशील शांती, क्षमेतूनच शांती येईल, श्रीकृष्णाचा निर्देश आहे गीतेत. दुसऱ्यांना क्षमा नाही जो करू शकली, अशांतस्य कुतः सुखम, दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात, न शांती न सुख. क्षमाशील, forgiving. We must live for giving, forgive, देण्यासाठी. एवढ्या लेक्चर बाजी आपण त्याच्याच वचनामध्ये सुरुवात करू. आपला 8वा अध्याय सुरू होता. मागच्या सुंदर मी म्हटलं होतं की या अध्यायामध्ये 3 श्लोक खूपच सुंदर आहेत, एकदमच प्रभावशाली. त्यापैकी 2 मागच्या वेळेस झाले, पण तेव्हा ते 7वा आणि 8वा श्लोक. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च, मयि अर्पित मनो बुद्धि मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून अर्जुना सतत माझं स्मरण कर, बॅकड्रॉप मध्ये मागे लक्षात असू दे, मी आहे तुझ्यासोबत, तुझ्या आत आहे.
रथात तर त्याच्या समोर होता पार्थसारथी. आपल्या हृदयात आहे. एक नाव श्रीकृष्णाचं सुंदर नाव आहे. दोन मला खूपच आवडतात. एक तर अधोक्षज, अक्ष म्हणजे डोळे, अज म्हणजे अजन्मा, सनातन ओरिजिनल सोर्स जो आहे. अध म्हणजे अर्धे, अधोन्मिलित अवस्थेत ध्यानात ज्याचं दर्शन होतं तो अजन्मा, तो माय सोर्स, द वन माय सोर्स that I can reach in my meditation. अधोक्षज. ओम अधोक्षजाय नमः. आपण जो अभिषेक करतो, सत्यनारायण करतो, श्रीकृष्णाचे नाव घेऊन आचमन घेतो, अधोक्षजाय नमः. आणि एक तसंच सुंदर नाव काय, ऋषिकेश. हृदय, ऋषिक हृदयाची गुहा. हृदयाच्या गुहेत असलेला ईश जो आहे, ईश म्हणजे दोन गुण आहेत. एक शास्त्र आहे, कंट्रोलर आहे, सामर्थ्यवान आहे, दमदार आहे, थांबवू शकतो. आणि ई मंगलकारी, कल्याणकारी, ईश. तर ऋषिकेश तो आपल्या सोबत आहे बाबा. देव आत्ता जर सोबत असता, संकट काय खरोखर जर कृष्ण असता सोबत, तर चिंतित राहिलो असतो का? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, श्री अर्जुन म्हणतो शेवटचं वाक्य भगवद्गीतेतलं त्याचा. त्वत्प्रसादात मयाच्युत. आता संपलं माझं नाटक, ड्रामा, सगळी कटकट मिटली माझी. आता नाही मन माझं द्वेग होत. आता नाही मला कोणाचा राग वगैरे येत. आता नाही त्रास होत. आता अशांत मन नाही. स्थितोस्मी, आता पक्का झालं, ग्राउंडेड झालं, अँकर्ड झालं. गत संदेह, संशय रहित झालं. आता काही स्पष्ट बघू शकता. हे स्वप्न आहे, हे स्वप्न पात्र आहे, फसलं नाही. स्थितो अस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. ती खरी शरणागती. शरण होणं म्हणजे नुसतंच स्तोत्र वाचणं, नुसतंच आरत्या, नुसतेच फुलं पानं, नुसतंच इकडे मग दुसऱ्या आपलं पुन्हा तसंच एरिया माझ्या मागल्या. करिष्ये वचनम तव, नाउ आय शॅल डू एज यू से. तू जसं म्हणशील तसं करतो. तू जिथे नेशील तिथे. स्कूटरवर बसतो भारतात आपण, कोणाच्या मागे जेव्हा बसतो की एकटंही असला तर स्कूटर जसा रस्ता असेल तसं वळण मस्त. स्कूटर असो, बाईक असो, वाकून जाते, पडत नाही, वागते शिस्त. तर आणि मागे बसणार होता तेवढंही नाही. जसा ड्रायव्हर नेल असा नेतात, असा नेतात, असा नेतात, तसा मस्त मजा, फर्स्ट क्लास, बिनधास्त बसून. तसं जीवन. गीता युगचा आपल्या सत्रांचा मंत्र काय, बिनधास्त फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास बिनधास्त. मस्त कृष्णाच्या स्कूटरवर बसून जसे वळण घेऊन राहिलो तसे वळण. मर्जी है तुम्हारी ले जाओ कित हो, पियरा रे झूमे ऐसे जैसे बन मानाचे मोर. तुझी घेऊन जा, तुझ्या नावात बसलोय मी, जिथे नाही असा तिथे नाही. असा विश्वास असणं, अशी प्रसन्नता, अशी बिनधास्ती, असं फर्स्ट क्लास जीवन, मस्त जीवन, आनंदी जीवन, प्रफुल्लित जीवन, प्रसन्न जीवन, क्षमाशील जीवन, शांत जीवन, सुखी जीवन, स्वस्थ जीवन, हा गीतेचा प्रसाद. हे आपलं स्वतःच गुप्तधन साचून ठेवलेलं, हे क्लेम करायला हवं. लॉटरीचं तिकीट लागलेलं, बंपर ड्रॉ नुसतं खिशात ठेवून नाही होत. काय तिथे जाऊन ठेवावं लागलं, लगाव, निकालो माल. तसं इथे आत लागलेलं परमनंट आहे छातडात. तर बाहेरकडून क्लेम करायला संसार निकालो. कोणती लॉटरी लागली? चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. हे शक्य बाबा, घ्यायला हवं. भगवद्गीतेने विशेष तो जो श्लोक होता मागच्या वेळेस 7वा, तस्मात देअरफॉर, म्हणून, सर्वेषु कालेषु सतत. ही खरी पूजा, ही खरी आरती, हे खरं भजन, हे खरं यजन, हे खरं कीर्तन. माम अनुस्मर. युद्ध नंतर सेकंड आलं,
पहिले माम अनुस्मरा, डू नॉट फॉरगेट मी, आय एम विथ यू, आय एम इन यू. तर जर सोबत आहे, सतत आहे, स्वतः श्रीकृष्ण आहे, तर कसची काळजी, कसची चिंता, कसा राग, कसा उद्वेग, कसची नेगेटिव्हिटी. तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मरा. आणि मग उरलेल्या युद्धाच्या जे उचलला लागेल तर लागेल, नाही लागेल तर नाही लागेल, आपल्याकडून पूर्ण प्रयत्न कर, फर्स्ट क्लास. मयी अर्पित मनोबुद्धी. अशा प्रकारे तुझं मन आणि बुद्धी. मनाने आपण विचार करतो आणि बुद्धीने निर्णय घेतो. दोन वेगवेगळे फंक्शन्स आहे, कम्प्लिटली डिफरंट. मिक्स नको व्हायला, जे मिक्स एकच आहे. मनाने विचार करतो, बुद्धीने निर्णय घेतो त्या विचारांबद्दल, की हे चांगलं आहे की हे वाईट आहे, हे लक्षात ठेवायला हवं की विसरायला हवं, असं व्हायला होतं की तसं व्हायला होतं. हे बुद्धीचं. पण काय आहे आणि त्याच्यावर सतत रवंत करत राहणं मनाचं. मयी अर्पित मनोबुद्धी म्हणजे विचार जितके जितके जास्त जास्त करून हे लक्षात यायला लागतील की माझं आहे, माझ्यासोबत आहे, मी त्याच्यासोबत वेगळी नाही आहे, मी लाट जरूर आहे, माझं नाव असं आहे, माझं रूप असं आहे, पण मी त्या समुद्रापासून कशी विभक्त कशी राहील. रस्त्यावरून हायवेवरून चालून राहील, लाट दिसते का कधी कुठे? अरे कुठे चालले मावशी? नाही येते, थोडं फिरून येते, जरा व्हर्जिनिया बीच पाहून, नगर पाहून येते, मग पुन्हा जाते समुद्राला वापस. अशी आजपर्यंत कुठे लाट नाही दिसली. प्रत्येक शेकडो, लाखो, हजारो, करोडो लाटा, हजारो, शेकडो वर्षापासून असलेल्या लाटा समुद्राला धरून आहेत, समुद्राला चिपकून आहे, समुद्रातच आहेत, समुद्रच आहे. तसा विचार मयी अर्पित मन, की कृष्णा बापा सख्या, माझा मित्र, माझ्या प्रियकरा, माझ्या बाप माय, जे ज्या नात्यांनी करत असेल. आणि निर्णय मयी अर्पित मनो, मनाने विचार सतत, आणि बुद्धीने निर्णय की नाही नाही नाही, पाहून चुकलाय, त्यात तमाशा, संसारचा तमाशा पाहून चुकलो. जोपर्यंत मन ठीक नाही झालं तोपर्यंत प्रॉब्लेम्स पासून सुट्टी नाही झाली, चिंता लागूनच राहिल्या, स्वार्थ राहिलाच तोपर्यंत, आणि प्रॉब्लेम्सही राहिले. मन बरोबर ठिकाणी लागला तर मग बुद्धीचा निर्णय झाला की हा हे बरोबर आहे, इथून थोडी शांती मिळते, इथून स्थैर्य लाभते, इथून बरोबर वाटतं, इथून मला क्षमा, आपोआपच वाटतं क्षमा करून द्या. खूप मोठी उपलब्धी. हे महालॉटरी लागली ज्याच्या जीवनात हे विचार आले, इट्स ओके, सोडून देऊ, सोडता घेऊ, लेटिंग गो, ज्या बच्चे ज्या आगे चाल. बाळ आहे, लहान आहे, वय कितीही जरी असलं तरी ईश्वराच्या जवळ नेणारी गोष्ट आहे, क्वालिटी आहे, क्षमाशील होऊ शकणं. मयी अर्पित मनोबुद्धी माम एव वैश्यसी, वश्यसी, माझ्यातच मग तुझा वास राहील, असंशयम, नो डाऊट. देन श्रीकृष्णाचं वचन आहे, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. श्रीकृष्णाचे वचन आहे. म्हणजे श्रीकृष्ण कोण आहे? एवढी काय बिग डील आहे? एवढं काय मत? अवतार होता ना तो, आलाय ते 8 अवतार झाले, 24 अवतार झाले, ठीक आहे, त्याच्यापैकी एक झाला, त्याचं म्हणणं आहे तर सो व्हॉट. ईश्वर परम कृष्ण, परम ईश्वर कृष्ण आहे. कोण म्हणते? ब्रह्मा. हा ब्रह्म संहितेतल्या 5व्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे. ब्रह्मदेव. तर उत्पत्ती एकादशी झाली, मागच्या वर्षी झाली ती एकादशी. तो मुहूर्त आहे ज्या उत्पत्तीचे निर्माण झालं तर ब्रह्मकुंडातून कुरुक्षेत्राजवळ ब्रह्मानी अजनाभ खंड झाला, भारत निर्माण झाला. पहिले जलमय होता पृथ्वी, विज्ञानाने सिद्ध झाला आणि आपल्या शास्त्रामध्ये ऑलरेडी लिहिलं 1000 वर्षापूर्वी. सगळी पहिले जल द्रवीभूत होतं, त्यातून पहिले सॉलिड, थोडं सॉलिडिफाय जिथे व्हायला लागलं, थंड व्हायला लागलं, ठीक आहे, आणि जमीन निर्मित झाली. तो खंड म्हणजे तो तुकडा, त्याला भारतवर्ष म्हणतो. सत्यामध्ये रथ असलेला तो भारत म्हणून त्याचा अर्थ.
त्या ब्रह्मानी त्यावेळी शोध घेऊन संशोधन करून निर्णय सांगितला त्याचा स्वतःला, तप करून. ईश्वर परम कृष्ण, हा कृष्ण परमेश्वर आहे. ब्रह्मेति परमात्मेति कृष्णस्तु भगवान स्वयं इति. भागवतात 18,000 श्लोकांचा निश्चय निघाला. वन एक्झॅक्युटिव्ह समरी ची एक्झॅक्युटिव्ह समरी 18,000 श्लोकांमधून. समजा 18 श्लोक म्हणले की याचा 18 मध्ये सांगून द्या. चतुश्लोकी भागवत ऐकला साहेब, पुढे कधी सांगू. 4 श्लोकांमध्ये भागवत सांगितलं श्रीकृष्णाने ब्रह्मदेवालाच. पण त्याचंही सार सांगा बाबा. एवढंही नाही माझी बुद्धी लक्षात राहण्यासाठी. ओके ठीक आहे. ब्रह्म इति परमात्मा इति. परमात्मा ज्याला म्हणतात, ब्रह्म ज्याला म्हणतात, देव ज्याला म्हणतात, सर्वोच्च म्हणतात, कृष्णस्तु भगवान स्वयं इति. That final one, that supreme almighty is that Lord of Lords, King of Kings, the Lord of Love, भगवान वासुदेव श्री कृष्ण महाराज की जय. तर तो कृष्ण सांगून राहिला इथे असंशयम. डाऊट नको ठेवूया आतमध्ये. तू जर माझ्यात मन लावलं म्हणजे माझा विचार केला आणि माझ्यात बुद्धी लावली म्हणजे माझ्याप्रती निर्णय केला की हाच इथे मन लागते, हाच आहे. विचार कसा कर मना. आता एखादा श्लोक होईल तर होईल, पण हे महत्वाची गोष्ट आहे. एक सगुण साकार रूपाचा विचार किंवा निर्गुण निराकार रूपाचा. त्यांनी अर्जुनाने विचारलं 12व्या अध्यायात की पुढे मग सगुण साकार तुझं रूप पाहू की निर्गुण निराकार. तळाक्कन उत्तर दिलं त्यांनी की सगुण साकार जास्ती सोपा आहे, जास्ती शक्य आहे. दोन्ही मध्ये मीच आहे, दोन्ही मीच आहे. पण तू सगुण साकार मध्ये पटपट पटपट यात्रा तुझी सुरू होईल पुढे. तर मग विचार करून बघ, इतका सुंदर कुरळे केसा, डोक्या मोराचं पीस, मोठे कमळासारखे डोळे, इतका सुहृद, इतका शांत, इतका सामर्थ्यवान, इतका ऐश्वर्यवान, पण इतका वैराग्यवान, इतका गोड. त्या मागे सांगितलं होतं मी, नारायणाच्या वर कृष्णाला यांचा ऋचा जे असतात वेदांचा कृष्ण तापनी उपनिषदात सांगितला. एक कृष्णा जो 4 गोष्टी अजून आहे विष्णूच्या पलीकडच्या. 64 कला म्हणजे डायमेन्शन आपल्या शास्त्रामध्ये. म्हणजे एक रेष मारतो हातावर, ते 2D झालं, 2 डायमेन्शन, लेंथ आणि वेट. पण उंच जे आहे, जाडी आहे, लंबाई आहे, चौडाई आहे, ते 3D म्हणतो. 3 डायमेन्शन 3D मूवी. म्हणजे असं वाटतं समोर आला का. अजून कुठला अनुभव टाकला त्यात, पाणी शिंपडल्या गेला किंवा गरमी व्हायला लागली, आगेच सिनेमावर दृश्य एकदम आग आपला गरमी व्हायला लागली, तर 4D 4 डायमेन्शन. हे थोडे शास्त्रांमधले मी हळूहळू समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला बुद्धीत प्रभाव होईल, त्याचा लक्षात येईल की अरे यार हे तर असं फालतू बुद्धू लोकांसाठी नाही, भगातळ्यांसाठी नाही. लक्ष द्यायला हवं इकडे. सतर्क आहे ही गोष्ट, खूपच लॉजिकल आहे, रॅशनल आहे, खूपच सुपरबली रॅशनल, irrefutably logical. This cannot be defeated. इतकी सॉलिड आहे गोष्ट. तर असे डायमेन्शन जे आहे, असे करक 60 डायमेन्शन डोक्याने कल्पनाही नाही करू शकत आपल्याला. 60 डायमेन्शन म्हणजे काय असेल ते विष्णूचं स्वरूप सांगितलं आहे. विश्वाच्या अणुत व्याप्त तो विष्णू, सर्वत्र व्याप्त असलेला. इलेक्ट्रॉन्स, मॉलिक्युल्स, ॲटम्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन, आपण न्यूट्रॉन सगळे शिकलं रसायनशास्त्रात, केमिस्ट्रीमध्ये. हे सगळ्यांमध्ये त्याचं तसंच ॲटॉमिक स्ट्रक्चर वेगळं आहे, पण कॉन्स्टिट्यूशन सेम आहे. तो विष्णू, विश्वाच्या अणुत व्याप्त तो विष्णू, त्याच्यापासून काहीच सुटलेलं नाही. त्याचे 60 डायमेन्शन. कृष्णाजवळ अजून 4 कला आहेत, गोष्टी आहेत, ज्या विष्णूजवळ नाही. रस माधुरी, सौंदर्य माधुरी, लीला माधुरी आणि रूप माधुरी. हे 4 विष्णू, नारायण, चतुर्भुज नारायण एवढा सुंदर नाही दिसत जितका हा गोपाल बाल आहे, इतका सुंदर. भजनंद कुमारम सर्व सुखकारम परमानंदम ब्रह्म परम. इतका सुंदर, इतका सुरेख, मंत्रमुग्ध करणारा.
बघितलं तर डोळे चिपकून जातील, तिथे हटणार नाही असे. गोपिका ब्रह्मदेवाला शिव्या देतात भागवतात. गोपी की तू ते म्हणजे पापणे ही काय व्यवस्था केली की मध्ये डोळे बंद होतात 1 सेकंदसाठी. केवढा त्रास होतो आम्हाला. तेवढ्या क्षणार्धासाठी आमचं कृष्णाचं रूप आम्हाला बघायला नाही. इतकं सुंदर अजून तुझ्या सृष्टीत काही आहे का तुझ्या? आणि ते 1 क्षणासाठी आम्हाला म्हणजे डोळे स्थिर का नाही राहत पूर्ण टकमक टकमक पाहायला. तर त्याचं रूप माधुरी इतकं सौंदर्य, वेणू माधुरी, आत्म्याला झिंझवून टाकणारी, आत्म्याला जागृत करणारी बासरी, आत्म्याला विस्मृती झालेली स्मृती येणारी गीत, असं त्याचा संगीत बासरीचा. रस माधुरी आणि गण म्हणजे लीला माधुरी, अशा विचित्र मस्त एक से एक, एकापेक्षा एक लीला केल्या. गोवर्धन गिरधारी असो किंवा गजेंद्राच्या मोक्षासी किंवा प्रल्हादाच्या भावार्थासी किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण बघण्यापासून मागे सांगितली ती दरवेळेला सांगतात तर माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ती गोष्ट द्रौपदी वस्त्रहरणाच्या आधीची गोष्ट, ज्याच्यातून मग त्यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण पासून रक्षा केली. इच्छा असली तर सांगा कधी किंवा पुन्हा सांगेल ती गोष्ट. माझं मन थकत नाही त्याच्या लीला गाऊन, कारण इतकं मधुर आहे, इतकं सुंदर आहे. तर असा कृष्णस्तु भगवान स्वयं इति, हे 18,000 श्लोकांचा निर्णय भागवतातला, की याचं नाव ज्याच्या तोंडावर आलं, याच्या प्रती ज्याची श्रद्धा झाली, अहोभाग्य जन्म जन्मांतराचा. आणि बाय इन्व्हिटेशनच येतात. वर्ष निघून जातात, दशकं निघून जातात, कुठले मग कुठून तरी वेळ आली, बरोबर मुहूर्त आला की श्रीकृष्णाच्या प्रति श्रद्धा होणार. भगवान हे नुसतं म्हणण्याचा शब्द नाही आहे. भगवान भगवान भगवान. ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यश श्री समुदायतम षड्गुणैश्वर्य युक्तो हि भगवान उच्यते. शंभ सदाशिव ज्ञानानाम अग्रगण्यम, ज्ञानांमध्ये सर्वाज्ञानी, ज्ञानाचं स्रोत जे शिव महादेव यांनी व्याख्या केली. कोणाची? त्यांना ते ज्यांना देव म्हणतात त्याची. माझा देव कोण? पार्वती चालतात त्या श्रीकृष्णाची, भगवानाची. आपण 3 गुणात फसलो आहे. हे फसवणारे गुण, हे सात्विक, राजसिक, तामसिक. तो षड गुण ऐश्वर्य, अलौकिक, दैवी 6 गुण, सगळ्यात जास्ती ज्ञान, सगळं ज्ञान असलेला, त्रिकाल, आधी काय होतं, आता काय, पुढे काय होईल, इथे काय, तिथे काय, तसं काय, आत काय, बाहेर काय, या सृष्टीत काय, भू भुव स्वा महा जना तपा, सत्य 7ही लोकांमध्ये. आणि पाताल लोक जे आहे, अतल वितल सुतल पातल तलातल रसातल महातल, 7 खालचे, असे 14ही भुवनामध्ये या क्षणी कुठे काय चाललंय याची खबर असलं. ज्ञानम वैराग्यम, धगधगीत वैराग्य, सगळं त्याचं आहे. ईशावास्य इदम सर्वम येन त्यक्तेन भुंजिता, ईशोपनिषदातला पहिला श्लोक. बाबा रे, लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं ऋषीमुनींनी, इथे जे काही आहे इदम सर्वम, ते सगळं त्याचं आहे, बिलॉंग्स टू हिम. माझं घरातली वीट आणि वीट, सिमेंटचे तुकडा खिळा, एक सगळं एव्हरी, आणि माझं हाड, मांस, केस, मी, चित्त, मन, बुद्धी, हे सगळं त्याचं आहे. तर मयी अर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य सन, हा निर्णय करून त्याच्यातच बरोबर. तर इकडच्या तिकडच्याच गोष्टी चालायला लागतील उपनिषदातल्या आणि पुराणांमधल्या. तर गीता करायचे, वापस यावं लागेल. अजून तर मागच्या वेळेसचा श्लोक सुरू आहे आणि पुढचा 8वा श्लोक झाला होता अभ्यास योग. ही शक्य कसं होईल? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं यान्ति पार्थान चिंतयन्. धीर देतोय कृष्ण आपल्याला. होईल बाबा, नक्की होईल. अभ्यास कर, थोडा प्रॅक्टिस कर. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. अभ्यास योग युक्तेन,
कसची प्रॅक्टिस कर? युक्त होण्याची, चिपकण्याची. मला येऊन पुन्हा पुन्हा थोड्या थोड्याने बाळ येऊन पटकन पुन्हा चिपकून जाते. इकडे तिकडे खोळखोळा घेऊन रांगत जाऊन थोड्या वेळाने पुन्हा रंगत येऊन पुन्हा आईला चिपकून जाते. नारद मुनी जाण्याचे 50 ठिकाणे, इकडे लागला इकडे गाराणे, तिकडे जात आणि परत येण्याची पुन्हा नारायण 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 करून द्वारकेत जगभर घुमतील पण वापस त्याच्या जवळ येतील. म्हणून भक्तराज नारद मुनी तसं मन जावं कुठेही, 100 ठिकाणी जावं, इकडे गेलं तिकडे जावं, याची गाराणे त्याच्या गाराणे चुगल्या, वापस आणणं त्याची प्रॅक्टिस. नाही 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 नाही, माझ्या हृदयातला माझा कृष्ण जाण्याचे 1000 ठिकाण, जा तू कुठे जायचा जा मना, वापस इथे येते. तो अभ्यास युक्त होण्याचा, चिपकण्याचा, पुन्हा पुन्हा येऊन त्याला आलिंगन देण्याचा. कारण हा माझा मित्र आहे, हा माझा सखा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा बाप आहे, माझा प्रियकर आहे 4 रूपात, माझा स्वामी आहे. रस सांगितले 4 प्रमुख रस, रस माधुरी त्याची एक गुण या रूपात शक्य आहे. जे पहिला दास्य रस, वात्सल्य रस, सख्य रस, शांत रस. पहिला जे ऋषी मुनी मनात जाऊन तपस्या करून ईश्वराचा अनुभव घेऊन साक्षात्कार करून शांत आपल्या त्याचं चिंतन, त्याच्या स्मरणात उरलेलं आयुष्य शांतीचा जो रस आहे त्यांना माहिती केवढा आनंद आहे. 2 एक लंगोट घातली आणि 1 वाळून राहिली, एवढंच आहे. कौपीनवंत खलु भाग्यवंत. आदिशंकराचार्य कौपीन म्हणजे लंगोट, जी एवढ्या तृप्त आहे जेवढ्या 2 जास्तीत जास्त. एक ते ओलं आहे, वाळायला हवं म्हणून दुसरं हवं, नाही ते एकही धुवा लागते म्हणून. कमी ज्याच्या जवळ तो भाग्यवान आहे, संतांनी म्हटलं, बुद्धिमानाने सांगितलं. जो कमी, लेस इज मोर. एरिस्टॉटल, सॉक्रेटिस सारखे पश्चिमा वेस्टर्न मोर इज लेस. जितकं जास्ती राहील तितकं कमी कमी होईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर असं कमीत कमी ठेवून आपला जास्तीत जास्त वेळ त्याच्या चिंतनात घालणार आहे, शांत होणार आहे, दास्य रस. त्याच्या पलीकडची स्थिती अजून जवळ येऊन राहिली देवाच्या. तो शांत रस, त्याच्या पलीकडचा दास्य रस. राम काज बिनु कहा विश्रामा. हनुमंताचा तसा हे दास आहे, मला हे करणं आवश्यक आहे. मी ईश्वराची सेवा करतोय, ईश्वराचं कार्य करतोय, सतत राहत असलेला. त्या कारणाने सतत ईश्वराचं मन सतत रामामध्ये चिंतन असलेलं. रामाचं कार्य आहे, रामाने हे म्हटलं रामासाठी करायचं आहे. तर पहिला शांत रस, पुढचा दास्य रस, तिसरा सख्य रस. अर्जुनासारखा, सुदामा इतक्या वर्षानंतर, 40 वर्षानंतर रियुनियन जाऊन कृष्ण माझ्यासोबत होता. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात आम्ही शिकत होतो सोबत. मी गरीब ब्राह्मणाचा पुत्र, तो संपन्न क्षत्रिय. अशी मैत्री होती. तशी आठवण ठेवून द्वारकेला पोहोचला. कसा येऊन गलगला कृष्ण, कसा चिपकला, कसा रडला, कथा माहिती असतात. ती कथा आहे जी जितक्या सांगितली तितक्या डोळ्यात पाणी. त्यांना ऐकणाऱ्यांचे सांगणाऱ्याचे. आश्चर्य श्रोता कुशलस्य वक्ता सांगितलं की अशी कथा होती की ते श्रोता आणि वक्ता दोघांनाही आश्चर्य होते आणि रस नाही जात किती वेळा ऐकलं तरी. अशा त्याच्या गोष्टी. सुदाम्याची सोबत मिलन जे झालं ते द्वारकेमध्ये, तर ते सख्य रस. उद्धव त्याचा मित्र, अर्जुन त्याचा मित्र, सुदामा त्याचा मित्र. त्याच्या पुढचा अजून वात्सल्य रस. तर मित्र काय, मित्र का बरं? मित्र त्याच्या पुढचा का? कारण जवळ हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शांत रस मध्ये जे ऋषी मुनी आहे ते बसले की मी ते आहे आणि माझा परमेश्वर कुठेतरी आहे, समजलाय मला आहे, माझं नातं आहे त्याच्यात, बस त्याचं चिंतन करायचं आहे दुसरीकडे. त्याच्या पलीकडे अजून जवळीक आपलेपणा कुठे झाला? दास्य रसात. नाही, माझे स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे, म्हणजे माझा तो आहे आणि त्याची मी आहे, त्याचा मी आहे. ज्या कुठल्या रूपात मला त्याच्यासाठी करायचं आहे, मला त्याचं करायचं आहे. अजून जवळ सरकलं आपलं नातं.
रस्त्यावर भाजीवाला मोची कोणी येतो, त्याच्यापेक्षा आपल्या घरी जी मोलकरी नसते, आपल्या घरी जो माळी असतो, त्याच जवळच ना तर संबंध आला, त्याला चहा करून मग त्याला जातो आपण, ज्याला त्याला नाही चहा पाजत. का? कारण जवळीक झाली, ओळख पाळख झाली, त्याच्यासाठी सांत्वना निर्माण झाली. त्याच्यापेक्षा अजून पलीकडे काय? मित्र खांद्यावर हात ठेवला, त्याच्या सोबत बसून गेला, तो उभा आहे स्वतः. हे सगळे भगवद्गीतेतलं वर्णन आहे 11व्या विश्वरूप दर्शनानंतर. अर्जुन म्हणतो, ओ माय गॉड, अरे बापरे, केवढा मोठा अनर्थ केला मी. तू सर्वत्र व्याप्त, सर्वेश्वर परमेश्वर आहे, आणि मी हे कृष्ण, हे यादव, हे सखे, ते अरे तुरे अबे तुबे करत अर्ध खाऊन तुला देऊन द्यायचं, तुझं अर्ध खाल्लेलं मी उचलून पिऊन घ्यायचं, तू उभा आहे आणि मी मस्त सोकार झोपून जायचो. कारण मित्र एकमेकाला टाणा टमट्या देत की अरे बापरे देव परमेश्वर, तुझ्यासोबत मी असं वागलो, प्लीज. पुन्हा 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 तो रोमांचित होऊन, थरथर कापून, घाबरून, काय करून काय नाही, असं खूप रोमांचकारी वर्णन आहे 11व्या अध्यायात येईल आपला. काही महिने नाही, काय करून काय नाही असं होऊन जातं त्याला, अर्जुनाला, की कशी क्षमा मागू, याला काय केलं मी याच्यासोबत. का? कारण आपुलकी झाली होती. त्याच्यात काय, माझा मित्र आहे, मित्रासोबत कसं राहतो आपण, त्याच्याही पेक्षा आपुलकी झाली. अजून वात्सल्य रस, थोबाडे दिले, देवाच्याच काळी घेऊन त्याच्या मागे धावून राहिली आहे, बांधून काय ठेवून राहिली आहे, उलट टांगून राहिली आहे, नाही म्हणून राहिली आहे, नाही जायचं, बंद करून ठेवला कोठडीमध्ये. काही त्या काही देवाला तर देव बी जाणं मला नाही, देव असं नसेल आपल्या घरचा. एकदा गमत आठवते, आई आहे आज कॉलवर म्हणून आठवण तिच्या लक्षात असेलच. मी असंच भारतात गेलो की गीता योग होता तिथे, मग त्यावेळेस कोणतरी सत्कार समारंभ होता, प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आणि यांच्या हातून सत्कार समारंभ जे काय स्पर्धा झाल्या त्याच्या, आम्ही मस्त गळ्यात हार वगैरे घालून घरी, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की आई बघ मी प्रमुख अतिथी म्हणून सत्कार समारंभ मी आलो. त्या आई तिथे झाडू अंगण झाडू, हातात झाडू दिला, हा ते ठीक आहे, बाकीचं झाडू झाडाला. हे वात्सल्य रसाचे एक्झॅक्ट उदाहरण इथे हे लावून हार घालून महाराज आले, आणि वात्सल्य रसाची आपुलकी पा, सत्ता पा, दम पा, सामर्थ्याचा. आई म्हणते हा ठीक आहे, चला झाडू घेऊन झाडाला. तसं त्याच्या अजून जवळीक आहे, दोरी कशी आहे, माझाच आहे, थोबाडे दे, इतकं पक्क झालं, इतकं माझा आहे, आणि माझा तो आणि तो माझा आहे, इतका हक्क. पण त्याच्याही पलीकडचा रस, प्रेम रस, प्रेयसी आणि प्रियकर, मधुर भाव म्हटलं, माधुर्य भाव, राधेचा, मीरेचा, गोपिकांचा, की माझं सर्व आत्मसमर्पण, आत्मनिवेदन, तन मन धन सर्वस्व आत्मा सगळं तुला अर्पित. तर हे निरनिराळे रस यांचा अभ्यास करणं, एक यातला कुठलं तरी निवडणं माझ्यासाठी युक्त. काय मला, मी कुठल्या रूपात कृष्णाला बघतो. जसं मला मैत्री भाव, मैत्री रस वाटतं की मी अगदी रिलेट होऊ शकता, मी समजून, आय कॅन प्लेस मायसेल्फ इन द उद्धवाच्या ज्या ठिकाणी ठेवून मी विचार करू शकतो की हो मी असतो समजा खरंच, तर असंच कदाचित माझं नातं राहिलं असतं, उद्धवाचं कृष्णाचं जसं होतं तसं. मित्र म्हणून थोडा मित्र आणि थोडा सेवक, हे दोनचं मिश्रण भाव, समवेअर बिटवीन दास्य रस आणि सख्य रस, की थोडा तो माझा स्वामी आणि थोडा तो माझा मित्र आहे, थोडा मी त्याचा सेवक आहे आणि थोडा मी त्याचा मित्र आहे, असा विचार करून आपलं शोधून घ्यावं ज्या रसाने, त्याच्या जवळ आपुलकी 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 करायची. शेवटी इतकं चिपकून जाते की एक युक्त, म्हणजे वेल्डिंग संस्कृतमध्ये युंजन. वेल्ड झाल्यावर काय, तर मी बरेचदा सांगतो, ते केमिकल इंजिनिअरिंग शिकला म्हणून सांगतो, वेल्डिंग, चांगलं वेल्डिंग काय असतं, दोन्ही इतके पक्के जोडले की इकडचा तुटेल शकते आणि तिकडचंही तुटू शकते, पण जे जोड जो आहे तो नाही तुटणार, ते चांगलं वेल्डिंग. तसं युंजन जो, याच्यात बरेचदा शब्द येतो भगवद्गीतेत, इतका पक्के झाला तर कृष्णाने त्या सुदामाला अशी मिठी मारली, बघणारे बघूनच राहिले, अक्षरशः म्हणाले कोणता कृष्ण आहे आणि कोणता सुदामा आहे, कोणता भक्त आहे आणि कोणता भगवान आहे, हा याची भक्ती करून आला की हा याची भक्ती करून आला, समजून नाही राहिला.
तसं इतकं असं करत करत जवळ जात जात इतकं पक्कण अभ्यास योग युक्तेन मग चेतसा ना अन्यगामिना, मग आपली विचारधारा चैतन्य आपलं जे आहे, चेतस जे आहे, बॅटरी जी आहे, फ्लॅश लाईट, जसं रात्रीच्या अंधारात काट्याकोट्यांमधून बाहेर निघायचं असेल आणि अंधार एकदम अमावस्या आहे जशी कालची झाली किंवा आज होईल का कालची मला वाटते, तर तर पण बॅटरी आहे समजा टॉर्च फ्लॅश लाईट, ते तेवढ्यातून पाहून जाऊ शकतो. आणि खड्डे खुड्डे जर असतील, काटेरी कुंपणं जर असतील, नदी नाले असतील, तर आपण सतर्क राहून फक्त त्या रस्त्यावर ठेवती, इकडे तिकडे वाया नाही घालू, रे हे झाड पहा, हे पहा, वर दिसतंय, मूर्ख होईल तर. आणि असं करता करता खड्ड्यात जाऊन पडला तर बुद्धिमान शहाणा सर्वसामान्य हुशार जरी असेल तरी ते समोर धरेल आपल्या रस्त्यातून जिथे न्यायचा, इकडे तिकडे न अन्यगामिना चेतसा, अशी आपलं जे चैतन्याची फ्लॅशलाईट जी आहे, चैतन्याची बॅटरी जी आहे, चैतन्य म्हणजे समज शक्ती, चेतना म्हणजे समजूतदारी, ज्या शक्तीने आपल्याला कळते त्याला चेतना म्हणतात. चैतन्य म्हणजे जिवंत जे आहे लक्षण, जिवंतपणाचं लक्षण काय याला समजते. मुर्दा काय, मुर्दा उठा गेले का, जन्मभर काय खा करतो ना, आता इथे एवढा लोण्याचा गोळा ठेवला टाळूवर आणि इथे पेढे तोंडात भरलाय पेढा पण आत नाही गिळत आहे, कारण चेतना नाही राहिली, समजत नाही आहे, तर त्याला चैतन्य म्हणतात. चैतन्य म्हणजे त्याचा स्रोत चेतस. तर चेतसा इकडे तिकडे फालतू गोष्टीमध्ये आपली बुद्धी वाया घालवणं, की यांनी काय म्हटलं, टावळा क्या चांभार चौकशा, असं काय झालं, तर यांनी काय होते, याची राजधानी कोणती आहे, हा कोणता स्टॅम्प आहे, याची करन्सी काय आहे, याच्या मावशीच्या आत्याच्या मुलीचे त्यांचे ते होते, आमचं नातं होतं, त्यांनी तसं म्हटलं होतं. हे चेतसा अन्यगामिना झालाय. चेतना शक्ती फुकटच्या फालतू गोष्टीमध्ये डायल्यूट तरी कशाने काहीच मिळणार नाही, कचरा जमा करून. चेतसा न अन्यगामिना, इकडे तिकडे नको जाऊ देऊ, जास्ती दिवस नाही राहिलाय, निघू शकते अजून, इनफ टाइम आहे, जंगलात निघू शकते. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग पहिल्या श्लोकामध्ये ते, नाही तर मग हे कोणतं असं महाघनघोर आहे, हे असं झाड आहे संसार वृक्ष की यातून सुटका नाही. पण अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी जर असल्या तर यातून निघू शकतो. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करणं, जे मी सांगून राहिलं त्याची थोडं लक्ष, आणि वैराग्य म्हणजे इतर सगळ्यापासून हळूहळू डिटॅच होत जाणं, आतून डिटॅच होणं, बाहेरून नाही. बाहेरच्या संसाराला नाही सोडायचं आहे, बाहेरच्या संसाराला सोडू शकत नाही, बाहेरच्या संसाराला सोडण्याची आवश्यकताही नाही, बाहेरच्या संसार सोडून फायदाही काही नाही. आत एक महासंसार आहे, याच्यापेक्षा 100 पट मोठा आतमध्ये मनात सतत खळबळी होणं, त्याच्यापासून वैराग्य थोडं दूर साक्षी भावाने. तर अभ्यास आणि वैराग्याने, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण, इथे अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना, तर 6व्या अध्यायातला श्लोक होता. यांनी काय होईल मग शेवटी, परमं पुरुषम दिव्यम यांती पार्थ अनुचिंतयन. परम पुरुष, दिव्य पुरुष, दिव्य म्हणजे अलौकिक, असून न दिसणारा, सगळीकडे सर्व व्याप्त जो आहे तो कळत नसलेला, लपलेला, लाजाळू जो आहे तो इतका लाजाळू आहे की लपून बसलाय. या अंती शेवटी पार्थ प्रथेचा पुत्र तो पार्थ, कुंतीपुत्र, अनुचिंतन असं त्याच्या मधून बॅकग्राऊंड मधून आठवण करायला सतत. अनु म्हणजे बॅकग्राऊंड, प्रति, सारखं, ऍज ए लाईक ज्याला म्हणतो. राधा आणि अनुराधा नाव असते. उपमा ते तो वेगळा, अन उपमा आहे, पण अनुराधा राधे सारखी जी आहे ती, अनुराधा म्हणजे राधा नाही, पण अनुराधा म्हणजे राधे सारखी. तसं चिंतन, अनुचिंतन, ऍज इफ सतत त्याचं चिंतन सुरू असल्यासारखं. ऍज इफ का बरं, जसं काही का बरं, कारण काम तर करावं लागतं ना, पोळ्या करायला लागणार, युद्ध करायला ना. इथे बसला दर मागे, ठीक आहे ना, मग म्हटलं दर ऐकतो तुझं, मागच्या रथात जाऊन बसला, आपण काढली कंठी आणि हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम केलं, युद्ध, अरे उठ, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय, चल उठ.
युद्ध करावं लागेल, त्यासाठी डोळे उघडावे लागतील, हात चालवावा लागेल, लक्ष द्यावं लागेल. पण मग आता कसं चिंतन कसं करू? म्हणून म्हटलं अनुचिंतन. जसं चिंतनाच्या वेळी, जसं सांगितलं मागच्या उदाहरण देतात, डोक्यावर घागरी ठेवून घागरीवर गागर घागरीवर गागर चालले इकडचे तिकडचे चपाट्या करत, पण सांडत नाही, पडत नाही, कारण अनुचिंतन आहे, बॅलन्स आहे मनामध्ये. रामकृष्ण परमहंस खूप सुंदर उदाहरण द्यायचे. घरी मोलकरीण येते काम करणारी, आणि ती त्या मालकाच्या बाळाला खेळवून राहिली आहे, आणि त्याचं चिंतन आपल्या बाळाचं सुरू आहे. घरी याला दूध दिलं असेल की नाही, कोणी उठला असेल का, त्याला औषध द्यायचं होतं. समोर एक बाळ आहे, पण तिचं अनुचिंतन, हे ठाकूरांचं उदाहरण होतं, आपल्या बाळाचं सुरू आहे. तसं हे युद्धाचं सुरू आहे. माम अनुस्मर युद्ध च म्हणजे अँड, युद्ध तर कर, आणि माझं पुन्हा अनुस्मर. यू हॅव टू परफॉर्म युअर टास्क, युअर ड्युटीज. कणिक भिजवणं आवश्यक आहे, भांडे घासणं आवश्यक आहे, लॉन्ड्री करणं आवश्यक आहे. आल्या समोर तर त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत बोलणं आवश्यक आहे. त्यांना म्हणू नाही शकत की तुम्ही वापस जा, आता आमचं चिंतन सुरू आहे, आवश्यकता नाही आहे. पण विसर नको पडायला. मग जेव्हा रोगराई होईल, हॉस्पिटलमध्ये होईल, आयव्ही लागलेली राहील, बेशुद्ध झाले म्हणतील, लोकांना वाटलं जे वाटायचं ते वाटेल, पण अनुचिंतन सुरू राहील. दिस इज द प्रॉमिस ऑफ द गीता, की नक्की अवश्य शेवटच्या क्षणी अनुभव होईल. आणि त्याच्यातच मग आपण मागच्या 2 सत्रांपूर्वी ऐकलं होतं की अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटच्या क्षणी ज्याच्या लक्षात आलं ते तसंच विलून मिळेल त्याच रूपात. म्हणजे कसं की स्वप्न सुरू असताना एखाद्या स्वप्न पात्राच्या जर लक्षात आलं की अरे मी अशी नाही आहे, मी काही स्त्री वगैरे नाही आहे, मी काही पुरुष नाही आहे ना, मी डॉक्टर आहे ना, मी काही इंजिनियर, काही असं काही नाही, मी नुसतं स्वप्न पात्र आहे, स्वप्नातलं कॅरेक्टर आहे. इथं नुसतं स्वप्न सुरू आहे, मी स्वतःला खूप श्रीमंत आणि गरीब समजून राहिली आहे, हताश निराश नाही तर उत्साही समजून राहिली, ते स्वप्न सुरू आहे. आणि त्या स्वप्नातून ती एक कॅरेक्टर जागृत झाली, मिळाली स्वप्नदृष्ट्यासोबत, आणि बघायला लागली कशी मजा आहे, गंमतच सुरू आहे, या सगळ्यांना किती खरं वाटतंय, किती चिंतित आहे, किती एकमेकाला शिव्या देऊन राहिले आहे, किती कट कारस्थान करून राहिले आहे, किती जिंकण्याचा प्रयत्न करून राहिले, किती स्पर्धा करून राहिले आहे, किती आपलं बनवून ठेवण्याचा प्रयत्न करून राहिले. गंमत आहे. कृष्ण कसं आहे लक्षात, बिचार किती त्रास होत आहे ना. म्हणजे हो, कारण त्यांनी बस स्वप्नाला खरं मानून घेतलं, काय करू. आणि तू बघ या स्वप्नात जे दिसून राहिले आहे याच्यामध्ये आहे कोण, हे कोणाचं स्वप्न आहे? द्रष्टाच आहे ना सगळ्यांमध्ये, स्वप्नद्रष्टा. प्रत्येक लाटेत समुद्रच आहे ना जलरूपाने. पण ते आपल्याला लिमिटेड मानून घेतलं, आपल्याला एक शरीर मानून घेतलं, आपल्याला कमी मानून घेतलं, आपल्याला एवढंच आहे मानून घेतलं, म्हणून दुःखी पीडित होणार आहे. जेव्हा ते सोडण्याची वृत्ती की नाही नाही नाही, मी माझं काही नाही, माझं तो आहे, ज्याचं स्वप्न हे सुरू आहे, तर कर्मबंधम प्रहास्यसी. दुसऱ्या अध्यायात तो सांगतो अर्जुनाला, अरे तू हसायला लागशील, हे युद्धामध्ये तुला स्मित हास्य गंमत वाटेल, हे काय नाटक, काय ड्रामा सुरू आहे. म्हणजे चलो ठीक आहे, ड्रामा करायला तर फर्स्ट क्लास धुरंधर बिंदास धमाधम युद्ध करू शकतील. असं जीवन जगल्या जाऊ शकते, असंच जीवन जगायला हवं. असं असेल तरच खरं जीवन आहे, नाही तर मरणच आहे प्रत्यक्ष. कधी मरण काय, लोक म्हणतात याच्यापेक्षा मरण परवडलं, किती लोकांकडून आहे, याच्यापेक्षा मेलं तर परवडलं, कारण समजून नाही घेतलं जीवनासाठी. आणि इतक्या संक्षिप्त रूपात, सुंदर रूपात, प्रभावशाली रूपात भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्मनाभांनी सांगितलेलं. व्यासांनी पुराण लिहिले, 18 पुराण लिहिले, वेदांचे 4 भाग केले, आणि ब्रह्मसूत्र लिहिलं सगळ्या प्रकारचा. आणि मग नारद मुनींच्या समाधानंतर मग त्यांनी आपल्या सुमंतू, जैमिनी 4 शिष्यांना सांगितलं. 5वा शिष्य त्यांचा स्वतःचा मुलगा होता, शुकमुनी. ऐके ना, वडिलांचं ऐकत नाही, अजिबातच ऐकत नव्हतं. शुकमुनी सारखे शुकमुनी व्यासांचं वडिलांचं नाही ऐकत. नाही, बाबा म्हणतात हे तर बरोबर नसेल, निघून जात. शेवटी या 4घांना सांगितलं, गीता सुगीता कर्तव्य किमन्ये शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिस्मृता. अरे बाबा, आता मी गेल्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवा 4 की
हे इकडे हे शास्त्र ते शास्त्र, ते चौघं त्यांच्या मागे लागले. ते वेद शिकवा, वेद शिकवा. पुराणात कथा आहे सुंदर याच्याबद्दल. आम्हाला वेद शिकवा, आम्हाला यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद शिकवा. म्हणजे घ्या शिका, पण एवढं लक्षात ठेवा, काय करता तुम्ही, किमान्य शास्त्र विस्तार, एवढा शास्त्र विस्तारातून काय उपयोग होणार आहे. गीता जी आहे हे मुख्य कर्तव्य तुमचं हे. माझे शिष्य चालतात, गीता सुगीता कर्तव्य आहे, किम अन्य शास्त्र विस्तरे. का, हे तर मी रचले आहे, पण गीता या स्वयं पद्मनाभस्य, पद्मनाभ म्हणजे नारायण, नाभी कमळ निघालेलं, मुख पद्मा विनिस्मृत, अनायास सहजतेने आपला एकदम कॉन्फिडेन्शियल मित्र समोर आहे आणि विचारतोय, रडतोय, थरथर कापतोय, म्हणून त्या सहज सांगितलेलं जे रहस्यमय, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून काय हो. अजून कोणतं शास्त्र शिकता तुम्ही मोठे, पहिले नीट शिका, यांनी काम होऊ शकता. न त्यांनी लाऊडस्पीकर लावून सांगितली, ना सैनिकांना सांगितली, ना 5 जणांना तर सांगायची, तेवढा नाही सांगितली. युधिष्ठिर धर्मराज त्यालाही नाही सांगितली, एकाला फक्त अर्जुनाला, नर नारायण, नारायणाने नराला सांगितलं. पुढे उद्धव गीता आहे, ते शेवटच्या त्याच्या लीलेच्या शेवटच्या दिवशी, श्रीकृष्ण निघून जायच्या शेवटच्या दिवशी एकाला सोबत ठेवला, उद्धवाला, आणि शेवटचा तास जेव्हा आला त्यालाही पाठवून दिला. पण त्याच्या आधी जो संवाद झाला शेवटच्या दिवशी, त्याला उद्धव गीता म्हणतात. त्याचं बराचसा वेगळा आहे त्यात, पण बराचसा भाग यातला त्यात अशासारखा आहे त्यात उपदेश. पण इथं ते इतकं सिक्रेट, इतकं रहस्य जर आपल्यापर्यंत येत आहे, तर आय डोंट नो, मला पुष्कळ विचार करून पाहिला, पुष्कळ वाचून पाहिला, पुष्कळ ध्यान लावून पाहिला, बराच तर्क. I have not found a more efficient, more effective pathway than that. म्हणून स्लो डाऊन, पाठांतरांच्या भानगडीत न पडता, खूप संस्कृत व्याकरण विकरणमध्ये न पडता, श्रद्धापूर्वक आपल्या हृदयात असलेले, जिथे आहे तिथे, जसे आहे तसे, जो देश आहे, जो काल आहे, कारण तुम्ही पात्र आहे, बरोबर, तिथे स्लोईंग डाऊन, मन लावून, प्रेमाने, भक्तीपूर्वक तरी वाचलं तर असं झर व्हायला लागेल. जरा हे काही कोणाचा माझा माल नाही, कोणाचा दुसऱ्याचा, कोणाच्याच बापाचा माल नाही आहे, सगळ्यांच्या बापाने कडून आलेला आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, तो स्वतः म्हणतो, मी सगळ्यांच्या वडिलांचा वडील, सगळ्यांच्या आईचे वडील, सगळ्यांच्या आजोबांचा आजोबा, हे स्वतःच तो भगवद्गीता म्हणतो आहे, त्याच्याकडून आलेला आहे. तर ते अनुचिंतन. आता हे मागच्या वेळेस फुल कम्प्लिशन झालं, मागच्या सत्रातल्या 2 श्लोकांचं. आज एखादा श्लोक करून मग ध्यान आणि भगवत चर्चा करू. तुमचा प्रसाद. 9वा श्लोक. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम अनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिन्त्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. इथे माझ्या समोर हिंदी गीता आहे, तर मी ती हिंदीत वाचून याचं भाषांतर वाचून दाखवतो आणि मग आपण थोडंसं डिकोड करू. स्टॉप. जो पुरुष, इथे पुरुष शब्द काय, कारण ते स्वतःसाठी म्हणतोय. 2 ठिकाणी जे अर्जुनाबद्दल जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांनी पुरुष उल्लेख केलाय, आणि स्वतःबद्दल जेव्हा केला तेव्हा पुरुष उल्लेख केलाय. इतर ठिकाणी यांनी भाषांतरात जे पुरुष केलं ते त्यांनी आपला मसाला लावलाय, त्यात त्यांनी देवानी नाही पुरुष म्हटलं. तर जो पुरुष सर्वज्ञ, अनादि, सबके नियंता, सूक्ष्म से भी अति सूक्ष्म, सबके धारण पोषण करने वाले, अचिंत्य स्वरूप, सूर्य के सदृश नित्य चेतन प्रकाश रूप और अविद्या से अति परे शुद्ध सच्चित आनंद घन परमेश्वर का स्मरण करता है, अशा देवाचा वह भक्ति युक्त अंतकाल में भी योग बल के से भ्रुकुटी के मध्य में प्राण को अच्छी प्रकार स्थापित करके
फिर निश्चल मन से स्मरण करता हुआ उस दिव्य रूप परम पुरुष परमात्मा को ही प्राप्त होता है. इथं दिस इज अ माउथफुल. इथं हिंदीत वाचूनही नाही समजलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केली, कारण सगळ्यांना मराठीत कळावं गीता, पण ते ज्ञानेश्वरी नाही समजत. अशी पंचायत झाली. इथं फजिती होऊन राहिली आहे. संस्कृती नाही कळत आणि हिंदी नाही कळून राहिला काय म्हणून राहिले ते. म्हणून मग याच्यावर एकच इलाज आहे की आपली श्रद्धा वापस आणणं, तेव्हावर विश्वास असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. तूच समजून सांग बाबा. आता तूच जर म्हटलाय तर शांत मन करणं, स्लो डाऊन होणं, आवश्यक असेल तर डोळे बंद करणं आणि विचार करणं त्याच्यात काय म्हणून राहिला. ते माझा अगदी हमखास निश्चय सांगतो, नक्की उत्तर मिळेल, नक्की कळेल, नक्की तो बोलेल तुमच्या हृदयातून. सगळ्यात बेस्ट इंटरप्रिटेशन तेच राहील, सगळ्यात बेस्ट गीतायोग तोच राहील जो स्वतःच्या तुमच्या हृदयातून निघेल आणि अवश्य निघेल. हे तर नुसतं हे तर इकडचं तिकडचं हे नुसतं खोदरणं आहे. खजाना तिथूनच निघेल. मी तर नुसती माती माझ्या नखांनी तुमच्या दाखवून राहिलो, इथे असं, इथे आहे, इथे आहे मागच्या. माझ्या जो न कोदळ आहे न दम सामर्थ्य आहे तुमच्याजवळ आहे, पण जिथे मी नखाने खरडून नसते एवढंच माझं सामर्थ्य आहे, तिथे जर आपली खुदाई केली, खुदाई संस्कृत उर्दूत म्हणतात खुदा की खुदाई, खुद खुदा. उर्दू भाषेत संस्कृत सारखं रहस्य, खुद खुदा. जो खुदाई करेगा उसको खुदाई का प्राप्ति होगी. तर कविम पुराण, मतलब कवी आपण साधारण आपल्या भाषेत पोएट म्हणतो, कविता लिहिणारा. पण कवी संस्कृत मध्ये सर्व वेता, ऑल नोईंग, खूप माहिती, खूप जाणकार असलेला, खूप मोठी पदवी आहे कवी संस्कृत मध्ये. ज्याचं खूप ज्ञान आहे, कामाचं ज्ञान, इकडच्या तिकडे फालतूचं ज्ञान नाही, उपयोगाचं ज्ञान आहे, जो प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो किंवा देऊ शकते, गहन प्रश्नांचे, शास्त्र संमत आहे, आत्म्याला पटणारं आहे, त्या व्यक्तीला पुरुष असो स्त्री असो कवी म्हणतात. कविम पुराणम. हे काय आता तो बोलून कशाबद्दल राहिलाय, त्यांनी जे म्हटलं होतं की मग तू माझ्यासोबत एक होशील. त्या पुरुष, तुला असं वाटलं की मी आता त्याच्यासोबत आहे, स्वप्नातून बाहेर आली मी आणि आता स्वप्न पात्र नाही राहिली, तडफड नाही सुरू आहे. आता मी त्याच्या मांडीत बसून किंवा त्याला आलिंगन देऊन किंवा त्याच्या पाटकुळीवर बसून किंवा त्याच्या शेजारी बसून त्याच्या समोर बसून, जे कुठे तुमच्या मनातली प्रेम भावना असेल, आता मी त्याच्यासोबत पाहते आहे, त्या स्वप्नातली गंमत. तर तो कसा आहे, कोणाचं अनुचिंतन करायचं आहे, कविम पुराणम अनुशासिता, तो पुराण पुरुष आहे म्हणून तो पुराना हो गया. पुराणातल्या गोष्टी आहे, वो सब तो पुराणी बात आहे. पूर आणि म्हणजे अगदी ओरिजिनल जे आहे, जुन्यातलं जुनं म्हणजे जीर्ण नाही, पहिल्यातलं पहिल्याच्या आधीचं जे पहिलं होतं ते काळ 5 बिलियन वर्षापूर्वी सुरू झाला म्हणतात. तर त्याच्या आधी काय होता काळ, इथून सुरू झाला कसं म्हणू शकतो समय, कारण त्याच्या आधी काय होता, मग अजून इतके वर्ष चालेल, त्याच्यानंतर नाश होईल, तर मग त्याच्यानंतर काय, एवढी सृष्टी आहे, त्याच्या एवढी सृष्टीचं इतकं साईज आहे, मग त्याच्या पलीकडे काय. तर ते जे काय पलीकडचं आहे, अलीकडचं जे आहे, त्याला पुराण पुरुष म्हणतात. 2 वाजता स्वप्न सुरू झालं आणि 3 वाजता संपलं, रात्री पहाटे झोपेत. तर 2 वाजता आले सगळे स्वप्न खोपडीत अचानक प्रगट झाले आणि 3 वाजता अचानक पुन्हा गायब झाले. पण 2च्या आधी काय होतं, 2 वाजताच्या आधी 1:30 वाजता काय होतं, आणि 3 वाजता संपलं तर 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तात काय होतं. तेच होतं जे आधी स्वप्न सुरूच्या आधी जे होतं, ते स्वप्न सुरूच्या नंतरही तेच आहे, आणि स्वप्न सुरू असतानाही तेच आहे. जो स्वप्न पाहून राहिलाय तो तसाच, तो परमेश्वर जो आधी होता तो आताही ह्या सगळ्या स्वप्नामध्ये तोच आहे आणि नंतरही तोच राहणार आहे. नाही आता लाट उसळी, एकदम वारा आला, तुफान आला, हरिकेन आला, टॉर्नेडो आला आणि मोठमोठ्या लाटी व्हायला लागल्या, एवढ्या लाटी दिसून आल्या. आणि त्या लाटी व्हायच्या आधी काय होतं, कुठे होत्या लाटी मोठमोठ्याला व्हायच्या आधी, आणि गेलं तुफान, संपला, आता लाटी शांत झाल्या. तर त्याच्यानंतर कुठे गेल्या त्या लाटी, आल्या कुठून आणि गेल्या कुठे,
कुठे नाही, ते तिथेच होत्या, त्याच होत्या, समुद्रातच होत्या. लाट रूपानी नव्हत्या, समुद्राच्या पाणी रूपानी होत्या. आता वर उसळला तर तुफान गेल्यावर पुन्हा शांत पाणी झालं. तसे आपण आहोत. हे शरीर रूपी लाट सोनं होतं पहिले, मग दागिना बनवला, मग तुटला तर पुन्हा सोनं बनवलं, दुसरं काहीतरी दागिना बनवला. हे घातलाय नुसता झब्बा हा शरीर रूपी. कोणी काही घातलाय, कोणी काही घातला. याच्यात आयुष्य नाही घालवायचं आहे. आपण हे नाही आहे, आपण ओरिजिनल आहे त्यातलं. आपण सोनं आहे, दागिना नाही आहे. आपण जल आहे, लाट नाही आहे. तर आणि ज्याच्या ओरिजिनल जो आहे तो हा कविम पुराणम अनुशासितारम. शासन करणं म्हणजे डायरेक्टली रुलिंग, पण अनुशब्द पुन्हा इथे आला. अनुशासन, ज्याच्या नियंत्रणात सगळ्या. तर प्राईम मिनिस्टर आहे, प्रेसिडेंट आहे, तो काय प्रत्येक झाडू मारणार रस्त्याला, अरे नीट झाडू मार, ए इथे कचरा दिसून आला, नाली को साफ नहीं किया तुमने, ट्रक ने कचरा लेने, तो काय सगळं तो नाही करत आहे. शासन जरी त्याचं असलं तरी त्याचं अनुशासन आहे. त्यांनी व्यवस्था केली आहे, समाज व्यवस्था केली आहे. आणि जर काम पडलं तर तो पुन्हा सामर्थ्य दाखवून लोकांना फायर करू शकतो, नोकरीवरून काढू शकतो, दुसऱ्याला आणू शकतो, लावू शकतो, फेकून देशाच्या बाहेर करू शकतो. ज्या त्याच्यामध्ये आहे सामर्थ्य, सत्ता आहे जशी. अनुशासक जो आहे तो शास्त्रीय आणि अनुशास्त्रीय आहे. तर अनुशासितारम. आता दिसत जरी नसला देव तरी असं नाही की गॉड इज डेड, देव नाहीये, आता नाचार स्वैराचार करू, बिंदास जसं पाहिजे ते करू, देव नाही आहे, बघणारा नाही, थोड्या वेळ सुट्टी, चातुर्मास आहे, झोपलाय म्हणतात, तसं काही नाही. अनुशासिताराम. तर तो तसा जो आहे, अणोर अणियाम अनुस्मरेद्य. अणु म्हणजे ऍटम, छोट्यातला छोटा कण, त्याच्यातला जो छोट्यातला छोटा कण, अणोर अणियाम, स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल. पुढे 11 अध्यायाला अणोर अणियान, महतोर महियान, गुरुर गरियान. छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा, गुरूंचा गुरु. हे मी सगळीकडे तुला बघतोय, बापरे तुझं विश्वरूप बघून, अर्जुन म्हणाल पुढे. त्यामुळे अणोर अणियान, छोट्यातल्या छोट्यामध्येही तो आहे. कीड़ी के पग नेवर बाजे, सो भी साहेब सुनत है. हाथी में तू मोटो लागे, चीटी में तू छोटो क्यों, कैसो खेल रचो मेरे दाता, जहां देखू वहां तू को तू. जल थल में तू ही विराजे, जंत भूत में तू हुई तू. छोट्यातल्या छोट्यामध्येही पैंजण घातले मुंगी मावशीने, तिचे ऐकणारा ठेवणारा, कारण तो तिथे तिच्या आतच आहे. त्याला तिकडून स्वर्गातून नाही का लागत आहे, कोणतं तरी रिसेप्टर सेन्सर लावून, तो तिच्या आतूनच तिचे पैंजण ऐकून राहिला आहे. तर अणोर अणियान अनुस्मरेद्य, पुन्हा अनुशब्दाला की बॅकग्राऊंड मध्ये जे काम करत असताना, कोणी बोलत असताना, वाचत असताना, टीव्हीवर शो पाहत असताना, प्रॅक्टिस झोपताना, थोडा वेळ झोपण्याला लागून राहिली त्यावेळी, पहाटे उठल्यावर थोड्या वेळ लोळायची इच्छा होणारी, थंडी आहे, अजून ब्लँकेट नाही बाजूला, अनुस्मरण करणं की माझा कृष्ण, माझा ईश्वर, माझा परमेश्वर, माझा सखा, माझा मित्र, माझा स्वामी, माझे प्रभू, माझा प्रियकर, ज्या कुठल्या नात्यामध्ये, माझा भगवान, माझा देव. मधून सतत ते तसा त्याचा उल्लेख केलाय. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, सगळ्यांचा धाता आहे, धरून ठेवणार आहे, वर धारण केलेलं आहे, म्हणजे घालून ठेवलं जात आहे. ते स्वेटर घातलाय, ते मी घातलं नसतं तर खाली पडून गेलं असतं. तर मी याचा धाता आहे, धातार आहे, मी स्वतःमध्ये याला घालून घेतलाय म्हणून असं बरोबर राहून घालत नाही, तसं लेलो पिच्चू खाली पडून गेला असता. तसं पुढे 10व्या अध्यायात म्हणतो, हे ते सूत्र माझ्या भोवती जसं हे ग्रह नक्षत्र तारे सगळे माळा घातल्यासारखा आहे, संपूर्ण सृष्टी घातली आहे मी. तर सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, अनइमॅजिनेबल, कल्पना नाही करू शकत अशा प्रकारे आहे. सर्वसाधारण बुद्धीने असं सिनेमा बनवलं, स्टोरी बनवली असं नाही आहे की कल्पना केली असं असेल तसं असेल. कल्पनातीत आहे. मला वाटते काही सत्रांपूर्वी मी अचिंत्य भेद अभेद वर खुलासा केला होता. गौरांग चैतन्य महाप्रभूंचा सिद्धांत
जो मला सगळ्यात पटतो, सगळ्यात प्रिय आहे, की अचिंत्य म्हणजे अनइमॅजिनेबल, इनकन्सिवेबल, इट्स हार्ड टू, पण मग त्यांनी सोपा करून समजावून सांगितलं कसा. तर अचिंत्य रूपम आदित्य वर्णम, आदिती देवमाता आणि दिती पासून निघालेले दैत्य. कश्यप ऋषी होते, पहिले ऋषी, ब्रह्म ऋषी. त्यांची 2 पत्नी दिती आणि आदिती. आदिती नाव ठेवतो आपण, आदित्यापासून जे निघाले ते आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशमान. 10व्या अध्यायात विभूती योगा श्रीकृष्ण म्हणतो, आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. आदितीचे जे 12 मुलं झाले त्यांचे म्हणजे सगळेच्या सगळे स्वयंप्रकाशी, स्वतःच तेज स्वतःसोबत घेऊन आलेले. त्यांनी शाळेत जा, शिका, मग पाठांतर करा, नाही स्वतःच तेज स्वतः घेऊन आलेले. हा सूर्य जे ब्लाइंड बंद करावं लागलं मला डोळ्यात, कसलं तो लाईट ऑन ऑफ बंद नाही होतो, स्वयंप्रकाशी आहे, कॉन्स्टंटली गिव्हिंग लाईट. आदित्य त्याचं नाव. अशी याला अजून 11 भाऊ आहे. एक आहे त्याचा विष्णू, आणि श्रीकृष्ण म्हणतो आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रवी म्हणजे सूर्य, अंशुमान, आणि जे तेज पुंज आहे त्यांच्यामधला सूर्य मी आहे. सर्वश्रेष्ठ. ते प्रश्न विचारतो कसं कसं समजू मी तुला कुठे कुठे पाहू, जेव्हा येईल त्या 10 अध्याय. तर आदित्य वर्णम प्रकाशमान आहे, दीप्तमान आहे, तेज पुंज आहे, resplendent, shining, bright, luminous. वर्ण म्हणजे रंग. तमस परस्तात, तमसच्या पलीकडे, अंधाराच्या पलीकडे, तिथे शक्य नाही अंधार, अशा इतका तेजस्वी. सूर्यामध्ये अंधकार शक्य नाही आहे, सूर्यापासून विमुख झाला, पण सूर्यामध्येच नाही. तर तमस म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणतात, अंधकारापासून प्रकाशाकडे नाही. तामसिकता म्हणजे सात्विक, राजसिक, तामसिक गुण आहे. मूर्खपणा तामस म्हणजे समजून नाही राहिला, गधे गाढवासारखं वागून राहिलाय, वेस्टफुल, थॉटफुल, माइंडलेस, पडले, लथार्जिक, आळस, निद्रा, प्रमाद. 14व्या अध्यायातील पुढे प्रमाद, आलस्य, निद्रा भी तमस. तर अंधारात जसं आपण काही विशेष करू नाही शकत, पूर्ण एकदम वीज गेली, अंधार असला तर काहीच नाही करू शकत, बसून राहावं लागते चुपचाप जिथे चकाट्या पेटात, तसं सामर्थ्य निघून जातात. तर त्याच्या पलीकडे तमसा परतात जो आदित्य वर्ण आहे. प्रयाण काले मनस अचलेन, प्रयाण निघायची वेळ, फायनल प्रयाण म्हणजे फायनल डेस्टिनेशनला, गाडी चली अभी निकली, शेवटचा क्षण, महाप्रयाण, डेथ. प्रयाण काले मनस अचलेन, आपलं मन अचल. मग त्या ह्या प्रॅक्टिसनी काय होईल, असा जर विचार केला, असं जर ऐकलं, असं जर बोललं, असं जर वाचलं, असं जर अनुचिंतन केलं मधून मधून, सतत सतत, थोड्या थोड्या वेळाने, तर शेवटच्या क्षणी प्रयाण काले मनस अचल होईल, स्थिर होईल, स्थैर्य प्राप्त होईल, फर्स्ट क्लास गती प्राप्त होईल. भक्त्या युक्तो योग बलेन द्रवीभूत होईल, प्रेम येईल मनात, भक्ती एक गदगद होऊन जाईल. बाबा तू माझी लाज राखली, खरंच मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू खरंच माझ्या शेवटच्या क्षणी आला. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेना तब प्राण तन से निकले. एक भक्त की अर्जी आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. इथे ते प्रॉमिस ऑफ द गीता, प्रॉमिस ऑफ कृष्ण, प्रॉमिस ऑफ गॉड. देवाची शपथ घेऊन सांगतो की भक्त्या युक्तो योग बलेन चैव. याचे जर प्रॅक्टिस करायची असेल
तर दुसरी एक पद्धत भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक. भ्रुवा म्हणजे आपल्या भोवया, भ्रुवोर मध्ये शिवनेत्र जिथे आहे, जिथे गंध लावतो आपण, दोन भुवयांच्या मध्ये ज्ञानाचं स्थान समजलं जातं ते, म्हणून शिवनेत्र जे म्हणतात. तिसरा डोळा, काय डोळा तिसरा नाग असं नाही, मग ज्ञानी ज्ञान स्वरूप, बोध स्वरूप महादेव, शिव शंभ सदाशिव, देवों के देव महादेव. राम ज्यांची पूजा करायचा रामेश्वर मध्ये, त्याचं ज्ञानाचं स्थान आहे, प्रकाशाचं स्थान आहे, समजचं स्थान आहे, ते शिवनेत्र. तर इथे भूगोळमध्ये प्राण हे 7 चक्रांपैकी 6वं चक्र आहे. याच्या पलीकडच्या शरीरात राहून, संसारात राहून ही हायेस्ट स्थिती आहे 6व्या चक्रापर्यंत पोहोचण्याची. पुढे 7वं चक्र सहस्त्रसार ज्याला म्हणतो, ब्रह्मरंध्र, टाळू जिथे असतो, मुख थोडं नरम असते टाळू, सूचर जिथे असतात, ती शेवटपर्यंत थोडस राहत आहे. कारण की ती एक पॉसिबिलिटी असते या मनुष्य देहामध्ये, की तिथून प्राण जर निघेल तर जातात. प्राणशक्ती इतकी तेजस्वी कुंडलिनी खालच्या मूलाधार केंद्रामध्ये, सगळ्यात पहिलं चक्र 7 पैकी मूलाधार स्थितोस यस्मी, गणपती अथर्वशीर्षात येतात. तर तिथून निघेल कुंडलिनी शक्ती. इडा नाडी आणि पिंगला नाडी, 2 स्पायनल कॉर्डच्या त्याच्या मधली जी कॅव्हिटी सुषुम्ना नाडीतून ती कुंडलिनी जर जागृत झाली, निसटली, तिथून फसून बसली आहे मूलाधारमध्ये, याच्यामध्ये लोअर पॅशन्स मध्ये फसली आहे. हे खूप सायंटिफिक आहे, बाय द वे, वैज्ञानिक आहे. लोअर पॅशन्स मध्ये फसली म्हणजे काय? खाणं पिणं, घेणं देणं, आहार निद्रा भय मैथुनश्च, शंकराचार्यांनी खुलासा केला. खाणं पिणं, झोपणं, आराम करणं, आपली सिक्युरिटी करणं, बँक बॅलन्स पाहणं, ठीक आहे सगळं, आणि मग अजून चला बालबच्चे, आहार निद्रा भय मैथुन, याच्यातच वाटळ तिथेच फसलेली आहे ती, लोअर पॅशन्स मध्ये, मूलाधार मध्ये. ती जर एक सुटायला लागले, त्याच्या वरचं केंद्र, अजून नवी मधलं केंद्र, छातीतलं तर पृथ्वी तत्व, जल तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व, वायू तत्व, आणि मग आकाश तत्व. 7व्या चक्रापर्यंत जर आली, ती जागृत होऊ शकली कुंडली, तर ती पूर्ण इल्युमिनेट करते, बुद्धीला पूर्ण प्रकाशित करून, थोडक्यात म्हणजे रहस्य असं म्हणलं ना आपण, 10% वापरतो बुद्धी फक्त, जास्तीत जास्त पूर्ण आयुष्यभरात. एवढ्याने एवढं समजतं, ते 100% जर वापरू शकलो असतो तर काय काय लक्षात आलं असतं, रहस्य कुठले कळले असते. तर ती जेव्हा ग्रो होते, तर सहस्त्र दल काम, 1000 गोष्टी एका क्षणात लक्षात. राम जी के एक तीर से 1000 निशाने लगते थे, असं म्हणलं. तसं राम नाम से तसं एकदम खुलासा, एकदम रहस्य, एकदम स्वप्नभंग, एकदम स्वप्नातून बाहेर निघून, ओ माय गॉड, याच्यात कशात फसलं होतं. ईश्वर माझ्यासोबत पूर्ण वेळ होता, तोंड मी वेगळाच नव्हतो, मी नावाचा व्यक्तीच नाही आहे, तोच आहे फक्त. तू ही तू प्रभू, तू ही तू. हे सगळं जायच्या आधी खुलासा झालेला परमात्मा साक्षात्कार. तर पण त्याच्यानंतर मग जीवन नाही, त्याच्यानंतर मानवी जीवन नाही, दिव्य जीवन. मानवी जीवनातली सर्वोच्च शेवटची, ते व्हायच्या आधीची अवस्था शिवनेत्रातली, 6व्या चक्रातली. तर तिथे प्राण स्थापित करण्याची प्रॅक्टिस करून, म्हणजे ध्यान, थोडक्यात म्हणजे ध्यान, बस. खूप कठीण करायची आवश्यकता नाही. एका शब्दात सांगायचं झालं, ध्यानाची प्रॅक्टिस करून, बरोबर, ध्यान, धारणा ध्यान समाधी. ध्यान नंतर समाधी आहे ना. अष्टांग योग, पतंजली योग सूत्रातले यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ध्यान नंतर समाधी, समाधी नंतर काहीच नाही. मग ते झालं, गेलं तर आनंदी, असं अजून कुठलं. जसं म्हटलं मी, इथे गेल्यावर मग काहीच नाही, स्वप्न भंग झाला ना. मग काय, स्वप्न तुटल्यानंतर कसं राहिलं, काही जाग झाल्यावर पुन्हा स्वप्न पाहतो का आपण? नाही, जाग झालं, जागृती झाली, जागृत झालं, जागण्यात रती झाली. त्याच्या आधीची, जस्ट बिफोर दॅट जी अवस्था समाधीच्या, ते ध्यान, किंवा इथे ज्याचा उल्लेख केला आहे प्राणमावेश सम्यक. सम्यक म्हणजे नीट, व्यवस्थित लक्ष देऊन ध्यान करणं. ते कसंही बसलं, खासखूज गाणी सुरू आहे, आणि पोळी तर जळत नाही, दूध तर उत जात नाही, आणि भाजीवाला आला का थोड्या पुन्हा डोळे बंद करून, तसं नाही, सम्यक प्रकारे
व्यवस्थित कमिटेडली। सतम परम पुरुषम उपैति दिव्यम, तर मग परम पुरुष दिव्य चा। छोटी शॉर्ट से कहा वाक्य थे, निश्चल मन से स्मरण करता हुआ उस दिव्य रूप परम पुरुष परमात्मा को ही प्राप्त होता है। क्या बात है। ठीक आहे, मग आता आज इथे थांबव, एक 5-6 मिनिटं ध्यान करून just going over, and then I would love to hear from you थोड़ा वेळ। जय श्री कृष्ण।